वोरा समितीचा अहवाल केंद्रीय गृह खात्याच्या रेकॉर्डवरनं गायब झाल्याचा संशय. दाऊद राजकीय नेते अंडरवर्ल्ड यांच्या कनेक्शनबाबत तपास करण्यासाठी तत्कालीन गृह सचिव NN वोरांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन झाली होती. राजकीय नेते शरद पवारांविषयी माहिती गृह खात्याच्या रेकॉर्डवर नाही. माहिती अधिकार अर्जाला उत्तर देताना गृह खात्याची माहिती. गृह खात्याच्या रेकॉर्डवर अहवालच नाही. या माहिती अधिकारातल्या उत्तरानं सर्वांच्या भुवया उंचावल्यात. वोरा यांनीही गृह खात्याच्या कार्यपद्धतीवरती टिप्पणी करणार नाही असं म्हटलंय. महिलांना एसटी प्रवासामध्ये 50% सवलत दिल्यामुळेच एसटी अडचणीत. परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांची कबुली. महिला आणि ज्येष्ठांना दिलेल्या सवलतीमुळे एसटी तोट्यात आल्याने यापुढे एसटीत कोणतीच सवलत नाही, सरनाईकांचं वक्तव्य. दिल्लीमध्ये 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला आजपासून सुरुवात. पंतप्रधान मोदींच्या हस्ते संमेलनाचं उद्घाटन होणार. डॉक्टर तारा भवाळकर संमेलनाध्यक्ष तर शरद पवार संमेलनाचे स्वागताध्यक्ष. दिल्लीत होणाऱ्या मराठी साहित्य संमेलनात पंतप्रधान मोदी, शरद पवार, मुख्यमंत्री फडणवीस एकाच मंचावर एकत्र येतील. फडणवीस साहित्य संमेलनाचे प्रमुख पाहुणे. 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी राज्य सरकारकडनं 2 कोटींचा अतिरिक्त निधी मंजूर. अधिक निधीची मागणी केली होती साहित्य महामंडळाने. संगमेश्वरमधल्या कसबा पेठ इथे छत्रपती संभाजी महाराजांचं भव्य स्मारक बांधण्यासाठी राज्य सरकार ॲक्शन मोडवर. सरदेसाई वाडा परिसरातील जमिनीची मोजणी होऊन सरकार जमीन खरेदी करणार. राज्यमंत्री योगेश कदम यांनी प्रत्यक्ष जागेवरती पाहणी केली. उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे प्रमुख एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आज नागपूर जिल्ह्यातील कन्हान इथे आभार सभा. ज्या मतदारसंघात शिवसेनेचे आमदार जिंकून आले त्या ठिकाणी एकनाथ शिंदे सभा घेणार. उद्धव ठाकरे यांना धक्क्यावरती धक्के, आता धक्का पुरुष झालोय. उद्धव ठाकरेंचं वक्तव्य. ज्यांना जो धक्का द्यायचा तो एकदाच असा देऊ की हेच पुन्हा दिसता कामा नये. ठाकरेंचा विरोधकांना इशारा. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका एप्रिल किंवा मेला लागण्याची शक्यता उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केलं भाकीत. कुर्ला कलिना इथल्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना उद्धव ठाकरे बोलत होते. जिल्हाधिकाऱ्यांना लहान सहान बैठकांसाठी बोलवू नका. महसूल विभागाच्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मुख्य सचिवांव्यतिरिक्त इतर विभागांना सूचना. जिल्हाधिकाऱ्यांची सततच्या बैठकातून सुटका. दूरदृश्य प्रणालीद्वारेच उपस्थित राहण्याची मुभा. बैठकीसाठी बोलावणाऱ्या मंत्र्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडनं चाप लावण्यात आला. लाडकी बहीण योजनेचे कोणतेही निकष बदललेले नाहीत. ज्या लाडक्या बहिणी निकषात बसत नाहीत अशाच लाडक्या बहिणी लाभांपासून वंचित राहणार. मंत्री अदिती तटकरे यांनी स्पष्ट केलं. ज्या महिलांनी लाडकी बहीण योजनेसाठी अजूनही अर्ज केलेला नाही, तसंच 21 ते 65 वयाची अट असल्यामुळे ज्या महिला आत्ताच 21 वर्षाच्या झाल्या आहेत त्यांच्यासाठी मंत्रिमंडळ बैठकीत नव्याने निर्णय होण्याची प्रतीक्षा. मनोज जरांगे आज मस्साजोगला जाणार. देशमुख कुटुंबियांची भेट घेऊन मस्साजोगच्या नागरिकांशी चर्चा करणार. धनंजय मुंडेंना बेल्स पाल्सी आजार झाला असून रिलायन्स हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू. मुंडेंची एक्सपोस्ट. आजारामुळे सलग 2 मिनिटंही बोलता येत नसल्यामुळे मंत्रिमंडळ बैठक आणि जनता दरबारला अनुपस्थित राहिल्याचं केलं स्पष्ट. अंजली दमानियांविरोधात फौजदारी याचिका दाखल करण्याची प्रक्रिया सुरू. मंत्री धनंजय मुंडेंची माहिती. दमानियांचे आरोप मुंडेंनी फेटाळले. मंत्रिमंडळ सचिवांच्या मान्यतेची खरी कागदपत्र मुंडेंनी आणली समोर. परळीतील महादेव मुंडे हत्या प्रकरणामध्ये विशेष पथकाकडनं 50हून अधिक जणांची चौकशी. पोलीस उपअधीक्षकांच्या मदतीसाठी पोलीस अधीक्षक नवनीत कौवत यांनी विशेष पथक नियुक्त केलं. माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना जामीन मंजूर. शासकीय कामामध्ये अडथळा आणत शासकीय कर्मचाऱ्याची हुज्जत घालण्याच्या प्रकरणात जाधवांवरती गुन्हा दाखल होता. साताऱ्यामध्ये पर्यटन मंत्री शंभूराज देसाईंनी आपल्या पदाधिकाऱ्यांसह बघितला छावा सिनेमा. प्राणांची आहुती देणारा राजा म्हणून संभाजीराजांकडे पाहिलं जातं, म्हणून हा सिनेमा पाहायला आलो. शंभूराज देसाईंची प्रतिक्रिया.
आजपासून 10वीची परीक्षा 16 लाख विद्यार्थी देणार परीक्षा. राज्यातील सरकारी अनुदानित आणि खासगी व्यवस्थापनाच्या 23,000हून अधिक शाळांकडून जय्यत तयारी. धाराशिवमध्ये कसबे तडवळे इथे अखेर 10वीचं परीक्षा केंद्र मिळालं. बऱ्याच वर्षांपासून गावामध्ये 10वीसाठी परीक्षा केंद्र असावं अशी मागणी होती. मुंबई ते इगतपुरी दरम्यान लवकरच अमृत भारत स्लीपर एक्सप्रेस धावणार. स्लीपर एक्सप्रेसमध्ये 16 डबे आणि त्यामध्ये 11 एसी 3 टायर, 4 एसी 2 टायर आणि एक फर्स्ट क्लास एसी कोचचाही समावेश. पश्चिम रेल्वेकडनं 200 किलोमीटरपेक्षा जास्त प्रवासासाठी 3 दिवस आधी अनारक्षित तिकीट काढण्याची सुविधा. होळी, दिवाळी, उन्हाळी, हिवाळी सुट्ट्या आणि इतर सुट्ट्यांच्या वेळी होणारी गर्दी पाहता निर्णय. सुविधा UTS ॲपवरती उपलब्ध. होळीनिमित्त कोकणामध्ये जाणाऱ्यांसाठी विशेष रेल्वे गाड्या. CSMT ते मडगाव, LTT ते मडगाव अशा रेल्वे गाड्या चालवण्यात येतील. सोलापूर महापालिकेतून बोगस बांधकाम परवाने दिल्याप्रकरणी 2 अधिकाऱ्यांसह 4 परवानाधारक अभियंत्यांना अटक. सोलापूर न्यायालयाकडनं 2 दिवसांची पोलीस कोठडी. PM केअर्स योजनेमध्ये केंद्राकडनं सुधारणा. करनागरी सेवा, बँकांच्या स्पर्धा परीक्षांचंही प्रशिक्षण मिळणार. नव्या सुधारणेनुसार PM केअर्सच्या लाभार्थ्यांना जात आणि उत्पन्नाच्या निर्बंधांशिवाय योजनेचा लाभ घेता येईल. कोल्हापुरातल्या CPR रुग्णालयामध्ये GBSमुळे एका वृद्धाचा मृत्यू. GBSमुळे कोल्हापुरामध्ये आतापर्यंत एकूण 4 रुग्ण दगावलेत, तर CPRमध्ये 12 रुग्णांवरती उपचार सुरू आहेत आणि त्यापैकी 3 रुग्ण व्हेंटिलेटरवर. धाराशिवच्या उमरगामधल्या कसगीतील शाळेच्या परसबागेत 40 प्रकारच्या पालेभाज्या. शालेय पोषण आहारामध्ये मुबलक प्रमाणामध्ये भाजीपाला उपलब्ध व्हावा म्हणून अनोखा उपक्रम. नाशिकच्या सय्यद पिंपरी गावात गोवंश घेऊन जाताना स्थानिकांनी पकडलं. कत्तलीसाठी नेली जात होती जनावरं. अनधिकृत सुरू असलेल्या कत्तलखान्यांवरती कारवाई नाही. नागरिकांचा संताप. भिवंडीच्या खार्डी गावाजवळ अवैध गावठी दारू बनवण्याच्या भट्टीवरती कारवाई. 72 ड्रममधील 14,400 लिटर वॉश असा 5,04,000चा मुद्देमाल पोलिसांनी नष्ट केला. भिवंडीत पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या दुचाकीला आग. आगीत 5 दुचाकी जळून खाक. भिवंडी शहरातील अंजूरफाटा परिसरातील श्रीहरी कॉम्प्लेक्समधली घटना. भंडाऱ्यातल्या चिखला माईन्समधनं मॅग्नीजची चोरी. दोघांना अटक तर एक आरोपी फरार. भंडाऱ्याच्या गोबरवाही पोलिसांनी केली कारवाई. भंडाऱ्यामध्ये दुचाकी चोरणाऱ्या 3घांना अटक. अटकेनंतर 50 दुचाकी पोलिसांनी जप्त केल्या. भंडाऱ्याच्या तुमसरमध्ये नागपूर पोलिसांची कारवाई. यवतमाळमध्ये शेती आणि पीक विम्याच्या रकमेच्या वादातनं चक्क जन्मदात्या बापाची मुलानेच केली हत्या. सुभाष चौधरी असं हत्या झालेल्या जन्मदात्या पित्याचं नाव आहे. पोलिसांकडून तात्काळ आरोपींना अटक. नाशिक जिल्हा न्यायालयासमोर 2 कुटुंबात हाणामारी. दोन्ही कुटुंबातल्या महिला आणि पुरुष एकमेकांशी पोलिसांसमोर भिडले. यांच्यातल्या वादाचं कारण कळू शकलं नाही. बनावट नोटा छापणाऱ्या ठिकाणावर पोलिसांचा छापा. संगमनेर शहराजवळील गुंजाळवाडी गावातील कारवाईमध्ये प्रिंटर, कागद आणि इतर साहित्य जप्त. पोलिसांनी एकाला ताब्यात घेतलं. नाशिक जिल्ह्यामध्ये एकाची हत्या. नाशिक रोड परिसरातील नवलेचाळ इथे आढळला मृतदेह. प्रकरणामध्ये पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू. मनमाड चांदवड रस्त्यावरती बस आणि दुचाकीचा अपघात. अपघातात एका तरुणाचा मृत्यू. मुंबई गोवा महामार्गावरच्या दासगावजवळ केमिकलने भरलेला टँकर उलटला. सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही. हिंगोली जिल्ह्यातल्या इसापूर रमणा शिवारामधील डोंगराळ भागामध्ये आग. 8 दिवसात दुसऱ्यांदा आग लागल्याची घटना. अकोला शहरातल्या निबंधे प्लॉट जवळील डीपीला आग. आगीचं कारण अद्याप अस्पष्ट.
सांगलीच्या इस्लामपूरमधल्या बिझनेस एक्स्पो 2025 या व्यावसायिक प्रदर्शनाची सुरुवात. प्रदर्शनाला खासदार विशाल पाटील यांनी भेट दिली. प्रदर्शनामध्ये अनेक युवा उद्योजक, भावी उद्योजक, तरुणींचा सहभाग. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तुळजापूरचं शिष्टमंडळ भेटणार. ड्रग तस्करांवरती कारवाईची मागणी करण्यासाठी भेट. पालघरच्या वडवली इथल्या टायर कंपन्यांविरोधात स्थानिकांची मंत्री गणेश नाईकांकडे तक्रार. कारखाने नियमांचा भंग करत असतील तर तातडीने बंद करा. जनता दरबारात गणेश नाईकांच्या अधिकाऱ्यांना सूचना. तुळजाभवानी मंदिराच्या प्राचीन गाभाऱ्यातील भेगांचं खरं कारण समोर. नव्या कळसाचं वजन पूर्वीच्या वजनाच्या चौपट असल्यामुळे शिळांना तडे. धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांचं वक्तव्य. पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतःला विश्वगुरू समजतात. प्रकाश आंबेडकरांची टीका. मोदी अमेरिकेला जाऊन आल्यापासून शेअर मार्केट पूर्णपणे कोसळलंय. दुसरीकडे अमेरिकन डॉलरही महाग होत चाललाय. आंबेडकरांचा हल्लाबोल. शासनाकडनं विकास कामांची देयकं मिळत नसल्यामुळे निषेधार्थ ठेकेदारांचं आंदोलन. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर डंपर, मिक्सरसह अवजड वाहनं लावून केलं आंदोलन. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.